आपल्या शाळेमध्ये वेळात वेळ काढून आम्ही बापूस मुंडू सरांना दीपक भुजबळ सरांनी आपल्या भागातलेच माननीय श्री सुधाकर करपे साहेब हे निवृत्त उपजिल्हाधिकारी आहेत. त्यांचे मुलं सुद्धा चांगल्या मोठ्या पदावर आहेत. त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ आईच्या स्मरणार्थ आपल्या या भागातील जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेवर त्यांनी काय केलं होतं, मुलांना वही, शैक्षणिक साहित्य, पेन, बिस्किट वगैरे असं वाटप करण्याचा त्यांचा ध्यास आहे. यासाठी त्यांनी आपली पहिली शाळा मुनावळी निवडली. साहेबांच्या आग्रहाखातर, भुजबळ सरांच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या भागामध्ये हे पुण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यांच्यासोबतच माननीय श्री बडदरे सर हे सुद्धा निवृत्त पदवी शिक्षक आहेत. ते पण सातारचे आहेत. ते दोघंजण सोबत आलेले आहेत आणि आपल्या सरांचा तुम्हाला परिचय आहेच, दीपक भुजबळ सर हे आपल्या केंद्राचे केंद्र संचालक तसेच बांबोली शाळेचे मुख्याध्यापक आहेत. ते अशा गोष्टीमध्ये वेळोवेळी मुलांना मदत करणं असेल, शैक्षणिक साहित्य करा. आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक तात्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं आपण या ठिकाणी जे आमच्याकडे उपलब्ध आहे त्या पूर्णफुलाच्या पाकळीच्या स्वरूपानं त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करणं कर्तव्य समजतो. तर मी विनंती करतो आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक तात्या यांना विनंती करतो की त्यांनी करपे साहेबांचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत. हां, इकडे बघा सर, सर इकडे बघा. हा, या 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 की या सगळे अध्यक्ष या या तिथं फोटोत या या की ओके. यांचं स्वागत करण्यासाठी मी अमोलला विनंती करतो की त्यांनी शाळेने सिंबल देऊन सरांचं स्वागत. Yes. हा भाग जरी दुर्गम असला तरी आमची शाळा गुणवत्तेमध्ये नंबर 1 म्हणायला काही हरकत नाही. उत्कृष्ट काम या ठिकाणी आमच्या शाळेचं मुलांची गुणवत्ता या ठिकाणी होते. तर विचार जर केला भौगोलिकदृष्ट्या तर मुनावळे हे गाव सुजलाम सुफलाम आहे. इथं पर्यटनासाठी आता जलपर्यटन मुख्यमंत्र्यांनी एक सँक्शन केलेलं आहे. खूप मोठा प्रकल्प या ठिकाणी उभारलेला आहे. त्यामुळे मुनावळ्याचं नाव निश्चितच नकाशावर सुद्धा आपल्याला आलेलं दिसेल. तर या ठिकाणी मी अजून एक गोष्ट विशेष करेन की मागच्या वर्षी आम्ही दोघं जण काढलो होतो, मॅडम मध्ये शिक्षिका त्यांच्याकडे 4 जण आणि मी. तर आम्ही वर्षभर सगळ्या ज्या आपल्या स्पर्धा असतात, मग काही स्पर्धा परीक्षा मुलांच्या असतील, क्रीडा स्पर्धा असतील, तर प्रत्येक स्पर्धेत आम्ही सहभागी होऊन मुलांना ज्ञान देण्याचं काम केलं. मुलांमध्ये तालुका स्तरापर्यंत रनिंगमध्ये, कबड्डीमध्ये, खो खोमध्ये तालुका स्तरापर्यंत पोहोचले. त्यासोबतच आपण स्पर्धा परीक्षेच्या मुलांना तयारी करून स्कॉलरशिपची असेल. आणि यावर्षी आता नवीनमध्ये मार्चमध्ये आम्हाला पदवी शिक्षक मिळाले. तर आमचं तिघांचं काम चांगल्या प्रकारे या ठिकाणी होत आहे. अजूनही जागा निघते आमच्या पदवी शिक्षकांची. तिथं जागा जर भरली तर अजून चांगल्या काम होईल. तसंच या गावातील आमचे शाळा समितीचे अध्यक्ष, आपले तरुण वर्ग आंबोडे, नंतर तात्या ज्येष्ठ नागरिक यांचं सुद्धा आपल्या गावाला सहकार्य असतं. मागच्या वेळी सुद्धा आम्ही लोक सहभागातून एक बोट क्लब क्लास ऑफिस आहे त्या ठिकाणी कार्यक्रम केला होता ऑक्टोबरमध्ये. अशाच एका कंपनीतर्फे मुलांना एक ड्रेस, बॅग, सगळ्यांना 8 वह्या, कंपास पेटी, रनपेटी असं जवळपास 3 साहित्य प्रत्येक विद्यार्थ्याला मिळून देण्याचं काम या ठिकाणी केलं. नंतर दीपक भुजबळ सरांनी सुद्धा मागच्या वेळी सुद्धा याच लोकसहभागातून पुस्तकं, वह्या, पेनी वाटप केलं. तर वेळोवेळी सहकार्य आमचं सरांचं असतं. तर हा दुर्गम जरी भाग असला तरी मुलं गुणवत्तेमध्ये चांगले आहेत. आमच्याकडे आता 1ली ते 7वीपर्यंतचे वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात विद्यार्थी आहेत. आपला 19 कोट आहे हो. आणि आंबवड्याचे बाजूचं गाव आहे, त्या आंबवड्यातून 4 मुलं आपल्याकडे आहेत. तिथे 5वीपर्यंत शाळा आहे, 6वी 7वीला शाळा नाही म्हणून आपल्या त्यांना सोयीचं आहे म्हणून 4 विद्यार्थी आपल्याकडे टाकले आहेत.
आणि अजूनही आपला पट आता वाढेल, कारण की आता रस्ते सुविधा झाली, वाहन सुविधा आहे, पर्यटनामुळे आपल्या निश्चितच पट वाढेल. अशा प्रकारचं मी शाळेविषयी 2 मिनिटात माहिती सांगितली. त्यानंतर भुजबळ सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. ज्या ठिकाणी आज एक आगळा वेगळा दिवस आहे, त्या अनपेक्षित अशी भेट आम्ही मनवळ्याला निर्णय घेतला. सुधाकर कपी साहेब माजी उपस्थित अधिकारी, त्यांचं वय आता आहे सर 84 आणि त्यांना मुलं लागतात. त्या कृष्णानगर शाळेची शाळा समितीचे अध्यक्ष म्हणून होते. त्याच ठिकाणी आमचे बडदरे सर पदवीधर शिक्षक म्हणून काम करत होते आणि बडदरे सर आमच्या आयडेंटिटी अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष गेली 25 वर्ष काम करत आहेत. जेव्हीएनए कर्मचारी संघटने संस्थापक 7 जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि त्यांना एक आवड आहे, म्हणजे की आम्हाला नाही पहिल्यापासून की शाळेसाठी काहीतरी काम करायचं. आम्ही आज 10 देश ठेवतो, पण आम्ही शाळा बघतो त्या देशपद्धतीतल्या, आणि आपल्याला काय मदत करता येईल का? म्हणजे कोणाच्या स्वतःच्या माध्यमात असं बडदरे साहेब सल्ला खाऊ साहेब म्हणजे आपण सगळ्यांनी म्हणजे आमच्या शाळेत म्हणजे सगळ्या भागातल्या आपल्या बांबोली केंद्रातल्या सगळ्या शाळांना त्या ठिकाणी वस्तू उत्पन्न मदत द्यावी. साहेब म्हणजे मी एवढंच नाही, परत सुद्धा म्हणजे मी येईल. तर साहेबांना मी विनंती करतोय की तुम्ही काय देण्यापेक्षा तुम्ही येणं, तुमचं मार्गदर्शन आम्हाला फार महत्वाचं आहे. कारण साहेबांचा एक चिरंजीव युवराज करपे माझे सिव्हिल सर्जन आहे. साहेबांचा एक मुलगा झारखंडला त्या राज्याचा अल्टर जनरल असा मोठ्या पदावर आहे आणि एक मुलगा आपल्या डीसीसी बँकेमध्ये मॅनेजर पदावर आहे. आणि साहेब आजही स्वावलंबी आहे की म्हणजे मुलांचं काय घेत नाही, तर ते दोघं नवरा बायको त्यांनाच मदत कधी नातवंडांना वगैरे, म्हणजे त्यांना समाजाकडून अपेक्षा नाही, नोकरी म्हणजे त्यांनी कोणाला रुपये कधी आयुष्यात खाल्लेलं नाही, पण लोकांना मदत करण्याची प्रवृत्ती आहे. आईच्या स्मरणार्थ गेली 12 वर्ष त्यांनी तुझे महादेव करपे यांच्या स्मरणार्थ त्यांनी एक चॅरिटेबल ट्रस्ट काढून अनेक ठिकाणी मदत करतात, वेगवेगळे उपक्रम. पण त्यांना मुलं ही देवाची करून जाते, ही जर मुलं मोठी झाली तर एक नाव करून त्यांना मदत करण्याचा फार मोठा उद्देश आहे. म्हणजे इतरांना आपण मदत करतोच, परंतु ही मुलांसाठी त्यांचा पहिल्यापासून ओढा आहे, हा खूप चांगली बाब आहे. आणि बडदरे सरांचं असं वैशिष्ट्य आहे बघा, ती गाडी घेऊन आले, ती मला न्यायला येते आली स्वखर्च आणि असं काही पेट्रोल डिझेल घेणार नाहीत. आणि बडदरे सर माझे मार्गदर्शक आहेत आणि नेहमी उत्साह त्यांचा असतो. मी गाडवले होतो त्यांचं अख्खं कुटुंब अजून तिथं मी मोठा आमदारांचा काम तिथं मी 6वी काढली 5वी शाळा. बडदरे सर मुक्कामाला आले, ते सगळं आम्ही मुलांचा बाजार मांडला असा, म्हणजे त्या शाळेचा पट 2 होता आणि आम्ही 12 केला पट, ते बाकीची शेजारची पुढे गेली जाऊन. आणि बडदरे सर संपूर्ण म्हणजे त्याचं अक्षर चांगलं आहे आणि त्यांची मुलगी इंजिनियर आहे, विशेष सगळ्यांनी पुतणी त्यांची शेड आणली प्राध्यापक आहे, ते आले सगळं परिसर बदलून टाकला. सगळ्या भागातील लोक म्हणजे की आयुष्यात एवढी माणसं त्या गाडवली आली 200 माणसांनी सांगितलं. असे बडदरे सर आमचे पहिले शिक्षकांची शेड झाले, PhD स्वतः की इतरांना PhD आणि MPhil त्यांनी असे केलेले बडदरे सर. त्यामुळे करपे साहेबांना म्हणजे बरेच दिवस आमचं चालू त्यांचं की मी मनोमत सर आता या भागाला आज घेऊया. या साहेब गावचं वैशिष्ट्य ही मुनावळे भोसले कंपनी फार मोठी आहे. म्हणजे मी जिथं बाजून बाहेर होऊन जाते यांच्या बाहेर वर्षी ह्या आता गेल्या आमच्या एकनाथ पवार पण मुलांचे आता इथं बघा फक्त 3 मुली उभी केल्या, 4 मुली त्यांच्या, त्या मुलींची आई अशा स्वयंसेवक होती आणि ते गेलं आम्ही 1 वर्षभर पूर्वी धान्य मी लॉकडाऊन माझ्या काळात मी दिलं होतं की त्यांना मुलीला कपडे बिपडे काय असले तर जेवढी मदत होईल ते निश्चितपणे. पण आम्ही लॉकडाऊनच्या काळात त्या भागात सगळ्या आरशी आल्बमच्या गोळ्या असतील किंवा मास्क असतील, जेवढे आपल्याला मदत करता येईल किंवा लोकांना जीवनावश्यक वस्तूचं देतो. ह्या भागातलं पाणी चांगले आणि हवा चांगली आणि त्यामुळं गेली 6 वर्षी मी या भागात असते, मला असं काय कंप्लेंट नाही. हे सर जिल्ह्यात गेले परत आले मागे वर्षाला, त्याच्या स्वतः जिल्ह्यात गेले होते हिंगोली त्या जिल्ह्यात गेले होते, पण परत तिकडे आले ह्या जिल्ह्यात आणि परत जावलीतच काम केलं. पहिले कोणी शाळा होती मान तालुक्यात काम होते, आपण इथे जावली झाले. तर इकडं हवा आणि पाणी चांगले, इथले लोक चांगले, विशेषतः आता बघा मुलींची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे ही संख्या आता बघा ही आंबवडं तर पलीकडे इतके लांब आहे तर ती मुलं इकडे आता आज वागळी उभे राहा
आम्ही टाळ्यावर यासाठी बाबा शाळा बंद पडली होती, त्या गावात एक मुलगा येतोय. आता आंबोडेचं पोरं येतील ना, 4 मुलं येतील ना आले का आंबोडेची? अरे त्यांच्यासाठी हा शाळा आहे. नाव काय? बर तू तुझ्या घरी आम्ही राहिलो तर माग हा जेव्हा तुमच्या आम्ही ते ग्रामसेवक आणि देशमुख तलाठी अण्णा होतं हा बसा छान सरपंच त्यांचे फार आंबोडे चांगले. गोऱ्यांची कोण आली इकडे सगळे असे बरोबर. गोऱ्यांची पोरं मी गाडून दिली 4-3 गणपत गोऱ्यांची हा आणि चंद्रकांतची हा. तर असं साहेब येतं ही आंबोड फार लांब आहे, त्याचा रस्त्यानं पाहिलं नाही. आता ही कारगावात शाळा बंद पडली. कारगाव इथं लांब आहे. कारगावला पण आम्ही गेलो तिथं भरपूर वगैरे तिथं इरिगेशनसाठी आता एक खोली बांधायची चालू होती कारगावमध्ये. तर साहेब हा असा निसर्ग संपूर्ण आहे. आता मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी फार मोठं स्कुबा डायव्हिंग वॉटर स्पोर्ट्स वगैरे केलेलं आहे आणि त्या स्थानिक लोकांचा साहेब रोजगार वाटतो ते मला माहीत नाही. पण ही लोक साहेबांची पाहुणे वाटते म्हणजे काय जास्त काय बोलणार नाही. पण या लोकांनी केदारेश्वर बोट क्लब काढला होता आणि तुमचं हॉटेल चालू आहे काय नाव हॉटेलचं? वनराई हॉटेल. हा त्यांनी सामूहिक तत्व काढले हॉटेल. हा म्हणजे सगळ्यांनी ते इन्कम काय घेतलं नाही वाटून त्यातच गुंतवून गेले पैसे. असं त्यांनी स्वच्छता केली बांधली लोकांचं हा तिथंच पलीकडे असं. तर म्हणजे मला ह्या लोकांचं काय कौतुक करायचं की ती असं एकत्र काढले असं एकच मालक नाही. तर त्या गोष्टी कंपनीचं मनपूर कौतुक आहे. मागच्या वर्षी गरीब गोष्टीचा मी ऍक्सिडेंट झाला होता. मी ज्या राहतो त्या कोंडा पवार झालेला आहे. तर या ठिकाणी साहेब आपण आलात आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आभारी मानतो. बडदरे सरांचे खास आभार मानतो की त्यांच्या डोक्यात आल्यानंतर आम्ही रात्री दिवस काय बघत नाही. कुठेही भारतात आम्ही काय जातो गोष्टी साहेबांचं आभार आहे. आणि गाडी सरांचं आपले गाडी सर गेले तर आम्ही गणेश या ठिकाणचे गायकवाड सर आहेत जी एस गायकवाड सर अत्यंत कलाकार शिक्षक आहेत. फार फोटोग्राफी अत्यंत उत्तम करतात. लिखाण चांगलं असते, भाषण चांगलं करतात. म्हणून पहिल्यांदा इकडे जाऊया. तिकडे लोक वाट बघतात त्यांना काही जास्त बोलत नाही. आपल्या सर्वांच एका ठिकाणी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला धन्यवाद देऊ. खूप दिवसांनी इतके सुंदर चेहरे बघायला मिळाले असं म्हणायची वेळ आली. कारण मी आलो तेव्हा मला वाटलं आपण कुठे चाललोय. तर या मुनावळे शाळेचे इतक्या सुंदर शाळेचे इतक्या सुंदर मुलांना जे शिक्षणाचं दान करतात, ते पवित्र कार्य करतात, ते आपण हेडमास्टर तसेच या तुमच्या पाठीशी कायम राहून, शिक्षकांच्या पाठीशी राहून, मुलांच्या पाठीशी राहून, गावकऱ्यांच्या पाठीशी राहून तुमची उन्नती कशी होईल त्याचा कायम ते नेहमीच आहे. त्यांचा पहिल्यापासूनच ध्यास असा आहे. मला वाटतं ते शाळेच्या जेव्हा शाळेत होते तेव्हापासूनच सोशल वर्क करत असले पाहिजे. कारण असं मी त्यांचं आता बघितलं 20 वर्ष झाली तेव्हापासून मी त्यांना बघतोय कायम शाळेच्या बाबतीत, शाळेच्या मुलांना शिकवण्याच्या बाबतीत ते अग्रेसर असतात. त्यांचं कल्याण होण्यासाठी प्रयत्नशील असतात. फक्त मुलांना आता तुम्हाला मुलींना तुम्ही नीट ऐका. आता हे काय म्हणले मुली आहेत या शाळेत, मुली आहेत असं काय म्हणायचं? मुली मुलगात काय फरक आहे का? नाही ना, आहे का? तू बोलत का नाही? मुलीत मुलात काही फरक नाही. आता सरकारनं सगळ्या गोष्टी बंद केल्या. काल सुद्धा आता एक निर्णय घेतलाय आईचं नाव सुद्धा त्या प्रॉपर्टीला लावायचं आणि सगळ्यात मुली पुढे आहेत शिक्षणात. तुमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष हे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण आहे माहितीये का कोणाला? तुमचे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराज त्या बाई अख्ख्या जिल्हा परिषदचे सातारा जिल्ह्याच्या मुख्य चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्या बाई आहेत यास्नी नागराजन. म्हणजे त्या अवघ्या 30 वर्षाच्या आत वय असलेले आहेत. एवढा मोठा स्टाफ त्यांच्या हाताखाली आहे आणि त्या लेडी आहेत. ते खरा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी पुन्हा येणार आहे बरं का.
मी पुन्हा येईन असं कोण म्हणलं होतं तसं मी पुन्हा येणार आहे तुमच्याकडं. तुम्ही आता तयारीला लागा. आता मात्र खास येईल तुमच्यासाठी. थोडा वेळ इकडं थोडा वेळ तिकडं नाही. सर आपण असं करूया, खास यांच्यासाठी येऊ. आपण इथे कार्यक्रम बरेच ठेवू. खेळाचे ठेवू, निबंधाचे ठेवू, तुम्हाला जे काय आवडेल त्याचे ठेवू, गायनाचे ठेवू, भाषणाचे ठेवू, पुष्कळ कार्यक्रम घेऊ. फार सुंदर आहे. तुम्ही फक्त एक लक्षात घ्या मुलीनो, कान घेऊन ऐका. तू नाही ऐकत, तू ऐकत नाही कान घेऊन. माझ्याकडे तू 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 लक्ष दे. सरकार आता तुम्हाला किती शिकायचंय, कसं शिकायचंय, कुठलं शिकायचंय त्याला सगळ्याला फुकट आहे. सगळ्यांना फुकट आहे. काल मी माझ्या नात्याला सांगितलं की आता LLB करते, तू म्हणला आता बॅरिस्टर झाली तरी तुला फुकट आहे. मला आता एक पैसा खर्च नाही, वडिलांना काही खर्च नाही. फक्त वडिलांना एकच काम आहे, आई वडिलांना. तर तुम्ही आलात, तुम्ही सगळ्यांना सांगा तुम्हाला मुलं किती आहे. हा किती थोरलं कोण आहे असू दे. थोरलं कोण आहे अशी मुली उभी केलं ना. कुठले आता मुली उभे घेतल्या. होय. अरे वा वा, तुम्ही नशिबाना. अरे वा, ही मुलगी तुमची आहे. अरे मी आल्याला तिचं कौतुक केलंय. पण तुम्ही सांगायला त्याच्यासाठी हे बस खाली आहे का नाही. तर बघा तुम्ही एक लक्षात घ्या. तुम्हाला जर काही नाव नेम फेम पाहिजे असेल तर फक्त त्या मुलांच्या शिक्षणाकडे, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. इतर गोष्टीकडे दिलं तरी चालेल, पण यांच्याकडे द्या. एक काल साहेब टीव्हीला हे होता. कसं तुम्हाला तुमचं आता वय झालंय, तुमचं वय होणार, लग्न झालंय का? ठीक आहे. पण एक लक्षात घ्या, 3 वर्षाची मुलगी अवघी एवढी. तुझं वय किती आहे? 6 वर्ष. पण 3 वर्षाची मुलगी बाय एअर गेली लंडनला. घरचं कोणी आलं नाही, घरातनं बाहेर पडलं नाही. तिने तुझी बॅग भरली, ती बॅग ओढत ओढत गेली विमानतळावर. तिथं ती जिथं चेकिंग चालतं तिथं ती बॅग तिच्या ताब्यात दिली. आपला मोबाईल घड्याळ बिडाळ सगळं काढून त्या ट्रे मध्ये ठेवलं आणि सगळं तिकीट काढायला उभे केलं. आता ते बंद आहे सगळं. आम्ही अडाणी आहोत, आम्ही लहान आहोत, बंद करा ते सगळं. आता आपण हुशार आहोत, आता आपण चांगलं शिकलेले आहोत. फक्त तुम्ही असंही म्हणू नका की आम्ही एका बाजूला आहे, एका जरा हा एरिया असा आहे. पण एक लक्षात घ्या, याच एरियातली माणसं बुद्धिमान फार असतात. हे वैशिष्ट्य आहे. कोकण भागातलीच माणसं बुद्धिमान असतात, कारण त्यांना वाईट विचार खाली सुचत नाही. खाली भयंकर विचित्र गोष्टी असतात, त्यापेक्षा तुम्ही चांगले आहात. फक्त हे नोंद कर. तू किती दे आता? तू मुलगी आहे ना, आवाज कसा पाहिजे? खटखट. माझ्याकडे रेकून बघ, जोरात रेकून बघ. कुणाची बोलताना घाया झाल्यासारखं बोलायचं नाही. तुम्ही ऐका, कुठल्याही माणसाशी बोलताना ताट उभं राहून रेकून बोलायचं, रेकून बघायचं. तो माणूस म्हणला पाहिजे अरे बापरे काय घाया म्हणजे कोणी आपल्याला दोष देत नाही. वेळ थोडा असल्यामुळं मी आता पुन्हा येणार आहे, बरोबर आहे की नाही? तुम्ही 7वीत आहे, आता 8वीचं काय करणार? 8वी 7वीचं कोण आहे? मग तुम्ही 8वीला कुठे जाणार? आहे का? शाळा सोडायची नाही, बिलकुल शाळा सोडायची नाही. काय सोडायचं? वडिलांना काय म्हणणार की जेवणार नाही पण शाळेत जाणार, म्हणजे आपाप घडते. बरोबर आहे की नाही? खेळतो कोण? खेळात कोण प्रगती आहे? खेळात कोणाची प्रगती आहे? कोण खो खो खेळतं? तालुक्यापर्यंत रनिंग. अरे खो खो कोण खेळतं? कबड्डी कोण खेळतं? सर मी तुम्हाला एक जास्त वेळ घेत नाही तुमचा, तुम्हाला एक जाता आता एक मंत्र देतो. गेले 6 महिने झालं मी तो कृष्णानगर शाळेत राबवतो. आणि तो कसा राबवतो तर मी शाळेत सकाळी 11ला 5 मिनिटं कमी असताना जातो. किती मिनिटं? 5 मिनिटं कमी असताना जातो, बरं का? आणि त्यांना नम्र विनंती करतो की कसंही करून मला 2 मिनिटं द्या. किती बघा तुम्ही, पण हसून बोला. जेवलाय तुम्ही? माणसं नेहमी स्मार्ट राहू. माझं 84 वर्षाचं वय, मी तुमच्याशी किती उमेदवार बोलतोय, कारण तुमची मला काळजी तुमच्यापेक्षा. त्यांची काळजी म्हणून मी धडपडतोय. किती 2 मिनिटच आहे का नाही?
मी 2 मिनिटं कशासाठी घेतली तिथे गेल्या मी त्यांना म्हणतो गेली 6 महिने झाले चालू साहेब प्रार्थनेच्या वेळेला त्यांना मी म्हणतो वज्रासन करा. अवघं 2 मिनिट ते झालं की पुढे दुसरा मोबाईल आहे त्याच्यात 5 मिनिट. 5 मिनिटात काय तर शिकली म्हणून एक व्यायाम आहे. जीभ बाहेर काढून हवा आत घ्यायची. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचा तुम्ही ऐका तुम्ही इतके चांगले आहात तुम्हाला हा मंत्र जो जातो. माझी फक्त 10 वर्षांना आठवण करा की ज्या मुलांच्या कन्याने करून घेतलं ती मुलं आज हाय स्टँडर्डला आहे, मोठ्या प्रगती पथावर आहे. ते वडिलांनी खरं करायचं घरी शिवाय नको करू. आपण करू. आपल्याला पुण्य काम करायचं. सगळ्या जगात जर परमेश्वर मिळवायचं असेल, सुखी समाधानी आयुष्य मिळवायचं असेल तर सगळ्या ठिकाण कुठलं, सगळ्यात चांगली नोकरी कुठली, सगळ्यात कुठली चांगली नोकरी? हा शिक्षकाची नोकरी चांगली. तुमचं अभिनंदन आहे. दाटून बोलायचं जायचं नाही अजिबात बरं का. तर सुंदर तुम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे.